नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दिवाळी संपली आहे, अमावस्या झालीच आहे. तर मग आता कार्तिक महिना चालू झाला आहे. तर कार्तिक महिन्यामध्ये आपण बरंच म्हणजे की पूर्ण हा महिना भगवान विष्णूंच्या उपासना केल्याने आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी आहेत त्या अडचणी म्हणा, समस्या म्हणा दूर होतात. तर मग ह्या महिन्यामध्ये आपल्याला सगळ्या ज्या पण काही सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा ह्या महिन्यात करायचे आहेत. तर मग कार्तिक महिना हा पूर्ण महिना पवित्र मानला जातो. तर या महिन्यामध्ये आपण म्हणजेच की कार्तिक महिन्यात भगवान विष्णूची उपासना केल्यामुळे सुख आणि संपत्ती टिकून राहते. तर या काळात आपण दान, स्नान, व्रत आणि उपासनेला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तर शास्त्रानुसार कार्तिक स्नान केल्याने आपल्या मागील जन्मांची पापे नष्ट होतात आणि अनंत पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते. तर मग ह्या महिन्यात आपल्याला अजून कोणकोणत्या गोष्टी किंवा कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर या महिन्यामध्ये म्हणजेच की कार्तिक महिन्यामध्ये दान केल्याने फायदेशीर ठरते. म्हणजे दान केल्यामुळे काय होतं की घरातील ज्या पण काय आपल्या प्रगती आहे ती होते किंवा अडीअडचणी येत असतील तर मग आपल्या अन्नधान्यामध्ये टंचाई निर्माण होत नाही. तर मग ह्या महिन्यामध्ये दीपदान करण्याची ही विशेष परंपरा आहे. तर मग दीपदान कुठे करायचे तर मंदिरामध्ये किंवा नद्यामध्ये पण तुम्ही दीपदान करू शकता. म्हणजे एखाद्या नदीच्या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर तिथे तुम्ही दीपदान करू शकता किंवा कोणत्याही मंदिरामध्ये दीपदान तुम्ही करू शकता. तर या महिन्यामध्ये म्हणजेच की कार्तिक महिन्यात ब्राह्मणांना भोजन करतात किंवा गाईला दान करतात. म्हणजे एखाद्याला गाय दान देतात किंवा तुळशीचं रोप म्हणा किंवा तुळशीचं वृंदावन दान करतात, आवळा दान करतात, अन्नदान म्हणजे हे बऱ्याच प्रकारचे दान आहे. त्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तर तुळशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. मग तुळशीची पूजा करून भक्त भगवान विष्णूंना प्रसन्न करू शकतात. त्यामुळे भाविक विशेषतः तुळशीची पूजा करतात. कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप दान केल्याने त्याचं पुण्य मिळतं. सकाळ संध्याकाळ जर तुम्ही तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा. म्हणजेच की संध्याकाळी तर आपण दिवा लावतो, सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस ह्या कार्तिक महिन्यामध्ये दिवा लावल्याने मग तुळशी मातेचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत की ते कार्तिक महिन्यात स्नान करणे किंवा दान करणे ह्या ज्या पूजा आहेत पूजेला विशेष महत्त्व आहे. तर याचबरोबर आपण पवित्र नद्यांच्या जवळपास जर राहत असेल तर मग यावेळेस आपल्याला स्नान करण्याचे पुण्य लाभते. तर तसे जर आपल्याला जमत नसेल तर मग सकाळी आपण घरात ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान केल्यानंतरही आपल्याला मग त्याचे पुण्य लाभते. तर मग काय करायचं आहे आपल्याला, आपल्या घरातील एखादी कोणती इच्छा म्हणा किंवा तुमची कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर मग तुम्हाला देवघरामध्ये एक उपाय करायचा आहे. तर तो काय उपाय करायचा आहे, आता तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेलच तर जर बाळकृष्णांची मूर्ती नसेल तुमच्याकडे तर भगवान श्रीहरींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे असेल तर मग तुम्हाला, जर तोही नसेल तर श्री स्वामी समर्थ यांचा फोटो असला तरी हरकत नाही किंवा श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे त्यांचा फोटो असला तरी तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय मग कधीपर्यंत करायचा आहे, त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा उपाय करायचा आहे. म्हणजेच की 15 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा आहे. त्यामुळे मग तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ ज्यावेळेस बघाल त्या दिवसापासून सुरुवात केलात तरी हरकत नाही. तर मग काय करायचं आहे तुम्हाला, आता जर तुम्ही हा उपाय करायला चालू केलात आणि मध्येच तुम्हाला म्हणजे महिलांना मासिक धर्म आला तर मग तेवढे दिवस तुम्हाला 2-4 दिवस उपाय करता येणार नाही. मग नंतर तुम्ही तशाच पद्धतीने परत उपाय करू शकता. तर मग काय करायचं आहे, हा उपाय करत असताना तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर आता अंगणात म्हणा किंवा गॅलरीमध्ये तुळशीचं वृंदावन असेलच, मग तिथे जायचं आहे तुम्हाला. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक तुळशीचं पान तोडायचं आहे. आता हे तुळशीचं पान म्हणा किंवा ते तुम्ही तोडत असताना महिलांनी हे तुळशीचं पान तोडायचं नाही. ते तुमच्या घरातील एखाद्या पुरुषाला किंवा मुलांना तुम्हाला ते तुळशीचं पान तोडायला सांगायचं आहे. महिलांनी तोडायचं नाही. आणि मग त्यानंतर ते पान तोडून घेऊन तुम्हाला मग घरात घेऊन यायचं आहे. घरात आणल्यानंतर मग ते पान तुम्हाला गंगाजल किंवा पाण्याने धुवायचं आहे. आणि त्यानंतर स्वामींचा फोटो असेल किंवा तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल तर मग
त्या फोटोला तुळशीचं पान तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता पान अर्पण करत असताना तुमच्या मनातील जी पण काही इच्छा असेल, कोणतीही कठीणातली कठीण, ती इच्छा मग बोलायची आहे. आणि त्यानंतर मग 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर जप करून झाल्यानंतर असं तुम्हाला सलग जोपर्यंत त्रिपुरारी पौर्णिमा होत नाही, तुम्हाला दररोज हा उपाय करायचा आहे. सकाळी हा उपाय करायचा आहे. ज्यावेळेस तुमचे देवपूजा वगैरे होईल त्यावेळेस हा उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की आपण ज्या ठिकाणी तुळस ठेवतो, म्हणजे आता अंगणात असते, दरवाजाच्या बाहेर, किंवा काही ठिकाणची गॅलरीमध्ये तुळस असते, तर मग तिथे आपल्याला दररोज गोपदमची रांगोळी काढायची आहे. आता गोपदमची रांगोळी कशी आहे याबद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवर सर्च केला तर कशी रांगोळी असते ते पण तुम्हाला समजेल. आणि मग ते चिन्ह पण कसं असतं ते पण तुम्हाला समजून जाईल. आणि तुमच्या जवळपास जिथे दुकान असेल पूजेचं वगैरे तिथे भेटेल. तर मग ती तुम्हाला दररोज काढायची आहे. ती तुळशीचं वृंदावन जिथे असेल तिथे तुम्हाला ती रांगोळी काढायची आहे. तर रांगोळी काढल्यानंतर तुम्ही कुंकू आणि हळदीने पण तुम्ही रांगोळी काढू शकता, किंवा रंग भरून पण तुम्ही रांगोळी काढू शकता. आणि कारण ही रांगोळी श्री हरिविष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे, गोपदमची रांगोळी. त्यामुळे मग ही रांगोळी काढल्याने तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते. कारण भगवान विष्णूंना म्हणजेच की श्री हरिविष्णूंना ही रांगोळी सगळ्यात प्रिय असते गोपदमची. तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय मग तुम्ही दररोज करायचा आहे. रांगोळी काढल्यानंतर रांगोळीची दररोज पूजा करायची आहे. आणि रांगोळी तुळशी वृंदावनाच्या पुढेच काढायची आहे. तर मग हे जे उपाय आहेत तर हे उपाय केल्यानंतर आपल्या म्हणा की आपल्यावरती श्री हरिविष्णूंची कृपा राहते. ज्या घरात म्हणजेच की ज्या तुळशी वृंदावनात गोपदमची रांगोळी काढली जाते त्या घरात मग भगवान विष्णूंची कृपा कायम राहते. त्यामुळं मग ही रांगोळी तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज काढायची आहे. आणि मग शेवटची गोष्ट म्हणजे की आपल्या कितीही अडचण असेल, कितीही कठीणातली कठीण इच्छा आपली पूर्ण होत नसेल तर मग त्यासाठी हा उपाय करायचा आहे. 2 हळकुंड घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हा उपाय फक्त एकच दिवस करायचा आहे, दररोज करायचा नाही. तर आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, 2 हळकुंड तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि मग त्यानंतर भगवान विष्णूंना ती 2 हळकुंड अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही एक लाल वस्त्र घेऊन त्या वस्त्रामध्ये 2 हळकुंड ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर मग ती हळकुंड तुम्ही ज्या ठिकाणी म्हणा तुमच्या तिजोरीत ठेवलात तरी हरकत नाही. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती हळकुंड मग तुमच्या घरातच ठेवायची आहेत. आणि ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल त्यानंतर मग ती हळकुंड तुम्ही पाण्यात म्हणा विसर्जन केलात तरी हरकत नाही. तर हा हळकुंडाचा जो उपाय आहे तो फक्त 1 दिवस करायचा आहे, दररोज करायचा नाही. 1 दिवस केलात तरी चालेल. तर ह्या ज्या सेवा आहेत, हे जे उपाय आहेत तर हे उपाय त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत करायचा आहे. म्हणजेच की एकादशी झाल्यानंतर त्या दिवसापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे विवाह होतात. त्यामुळं मग ह्या ज्या सेवा आहेत, हे जे उपाय आहेत तर पौर्णिमेपर्यंत हे उपाय केले जातात. तर मग तुमच्या ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला हे जर उपाय करायचे असतील तर मग तुम्ही हे उपाय करू शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.